मावशी काय सांगाल कशी तुम्हाला माहिती मिळाली? काय बाई किती बरं सांगावं बाबा. सगळ्यांना तेच सांगा. हा ना, सकाळी 10 वाजता आम्हाला कळालंय. 10 वाजता कळालंय ऍक्सिडेंट झाला म्हणून. मग नंतर मी त्याच्या फोनवर फोन लावला तर त्याचा फोन पोलिसांना उचलला. मग त्या पोलिसाला विचारलं आमचा इकी कुठे आहे म्हणून, तुम्ही कोण बोलता? तर ते म्हणे मी पोलीस बोलतोय. मग मी म्हणलं आमचा इकी कुठे आहे? तर म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट झालाय. तर म्हणलं किती लागलंय? तर ते मला म्हणलं की तुम्हाला कोण आहे तुमच्या सोबत? तर म्हणलं माझी मुलगी आहे माझ्या बाजूला. मग म्हणे तुमच्या मुलीकडे फोन द्या. मग माझ्या मुलीला सांगितलं की त्याचा हे झालाय म्हणून, हा अपघात झाला म्हणून, त्याचा तो नाहीये म्हणून. तेव्हा मग आमचं सारं घर रडायला लागलं. मग त्याची आई आहे, बाप आहे, भाऊ आहे, 2 भाऊ आहे, भाऊजाई आहेत, आजी आहे, आजा आहे, चुलते काके सर्व आहेत, त्याचे पुरा परिवार आहे. आता 10-12 वर्ष झाले. त्यो आता लॉकडाऊन मध्ये त्याचं लग्न झालंय कल्याणला. कल्याण पासून तर ठाण्यापर्यंत त्याची ड्युटी लागली होती. पहिली कल्याण मध्येच होती, तो स्टेशनवरच ड्युटीला होता. तर आता कल्याण पासून तर ठाण्यापर्यंत त्याची ड्युटी लागली. ठाण्यापर्यंत येत होता तो. आता सरकार आहे, कोण आहे? काय सरकारला मागणी करायची आम्ही? आता आमचंच एवढं मोठं पोरग गेलंय. हा, काय मागणी करावं सरकारला? आमचं सरकार का आमचं पोरग परत देणार आहे का? सरकार थोडी पोरग परत देणार आहे, आमचं नाही देणार ना. आता त्याची बायको, लेकर, माय बाप सर्व हे झाले ना आता. हा, काय त्याचे 5 लाख पुरते सरकारचे जिंदगीभर? सरकार त्याचं पोरग वापस आणून देईन त्याच्या मायबापाला. ते तेवढे 5 लाख रुपये ते 7-8 महिन्यात कमी वर्षामध्ये. मग त्याला पगार बी होता ना पोलिसामध्ये.